खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. आपला हा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी पसायदान म्हणजे काय याच्यावरती चिंतन करायचं आहे. काल आपण पसायदानाचं मूळ काय आहे, तर ते पसायदानाचं मूळ काय आहे हे कालचं चिंतन झालं. आज पसायदान म्हणजे काय, पसायदान हे समाजाच्या गरजेचं आहे का, महत्त्वाचं आहे का, तर असं आज पसायदान म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं चिंतन करायचं आहे. तर पसायदान म्हणजे काय, या समाजाकरता तिची अत्यंत गरज आहे. तर या पसायदानाचं समाजामध्ये आध्यात्मिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे, सामाजिक महत्त्व आहे आणि राष्ट्रीय महत्त्व आहे. एकूण याला म्हणतात, प्रत्येक व्यक्ती असते त्याला हे पंच अवयव असतात आणि या पंच अवयवामध्येच तो मनुष्य जगत असतो. असा जो मृत समाज असतो त्याला अमृताचं पान म्हणजे पसायदान आहे. याचा अर्थ काय होतो, तर आध्यात्मिक महत्त्व काय पसायदानाचं. पसायदान हे एका अमक्या समाजाकरता आहे, एका व्यक्तीकरता आहे, एका पंथाकरता आहे किंवा एका समाजाकरता आहे असं नाही. पसायदान सर्व करता आहे. आणि पसायदान या आध्यात्मिक महत्त्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्ती म्हटलं का त्याच्या जीवनात दुःख असतं आणि त्या दुःखाचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असतं पाप. त्याचं कारण तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे. दुःखाचं कारण पापच असतं. कोणाला दुःख नाही, प्रत्येकाला दुःख आहे. कोणाला गरिबीचं दुःख, कोणाला रोगाचं दुःख, कोणाला पापाचं दुःख, अनेक दुःख असतात. कोणाला अपमानाचं दुःख. आणि हे दुःख प्रारब्धजनित पापाचं पाप असतं, त्यामुळे त्याला दुःख असतं. म्हणून आध्यात्मिक महत्त्व काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुरितांचे तिमिर जाऊ. हे तिमिर याचा अर्थ आहे दुरित, याचा अर्थ आहे पाप. आणि या समाजातलं सर्वांचं पाप जावो. आणि पाप जाण्याकरता विज्ञानामध्ये, समाजामध्ये याच्यावरती कोणताही उपाय नाही. त्याच्यावरती एकच उपाय आहे, पारमार्थिक उपाय. आणि तो पारमार्थिक उपाय सांगणारं पसायदान असल्यामुळे आध्यात्मिक महत्त्व फार आध्यात्मिक महत्त्व हे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचंच आहे. दुसरी गोष्ट धार्मिक महत्त्व. धार्मिक याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीकरता एक व्यक्तिधर्म असतो, कौटुंबिक धर्म असतो, व्यक्तिधर्म असतो, समाजधर्म असतो, आश्रमधर्म असतो, वर्णधर्म असतो. असे अनेक त्याच्या व्यक्तीवरती धर्म असतात. आणि त्या धार्मिकतेच्या बाबतीत म्हणजे त्याचा अर्थ धार्मिक महत्त्व काय आहे, तर विश्व स्वधर्म सूर्य पाहो. समाजाकरता या ठिकाणी माऊलींनी संदेश काय दिला आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मातला स्वधर्म पाहो. असं या ठिकाणी समाजाची उन्नती करण्याकरता समाजाला धार्मिकतेचाही या ठिकाणी उपदेश दिलेला आहे. आणि तिसरा मुद्दा आहे सांस्कृतिक. संस्कृती याचा अर्थ माणसाच्या जीवनामध्ये संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. आणि संस्कार काय बाजारात विकत मिळतात का, ते नाही. मग संस्कार कुठे मिळतात, ते सत्कर्मातून. म्हणून त्या सत्कर्मी रती वाढो. प्रत्येक व्यक्तीचे सत्कर्मामध्ये रुची वाढावी, त्यांनी सत्कर्म करावीत. म्हणून त्या सत्कर्म रती वाढो यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांस्कृतिक या ठिकाणी सांस्कृतिक महत्त्व सांगितलं किंवा सांस्कृतिक समाजाकरता उपदेश केला आहे. आणि चौथा मुद्दा आहे सामाजिक. सामाजिक म्हणजे सर्व समाजाची गोष्ट आहे. प्रत्येकाला अपेक्षित काय असतं, नाही, सर्व समाजाला अपेक्षित काय असतं, मला काहीतरी फल प्राप्त झालं पाहिजे. जो करतो ते किंवा केल्याच्यानंतर जे दिसतं ते आणि जे दिसत नाही ते. म्हणून त्या सामाजिक महत्त्वामध्ये काय, दृष्ट विजय व्हावे. जे दृष्ट आहे समोर ते आणि अदृष्ट आहे ते, या सर्वांकरता त्याचा या ठिकाणी समाजामध्ये त्याचा विजय व्हावा
हे समाजाला सुद्धा एक प्रकारचा उत्तम प्रकारचा उपदेश दिला आहे. आणि राष्ट्रीय महत्त्व काय आहे, तर राष्ट्रीय महत्त्व असं आहे, त्या ठिकाणी राष्ट्रात जसं कुटुंबात राहतं, गावागावात राहतं, तसं व्यक्तीत राहतं, तसं राष्ट्रीय पण असतं. 2 देशाचे किंवा 2 पक्षाचे, 2 माणसाचे जे वाद असतात, त्या सर्वांच्याकरता काय उपदेश केला, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे प्रत्येकाने एकमेकाशी मित्रभावाने राहावं असा संदेश या ठिकाणी दिला आहे. आणि म्हणून पसायदानाचं महत्त्व समाजात पाहिलं तर ते आध्यात्मिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे, सामाजिक महत्त्व आहे आणि राष्ट्रीय महत्त्व आहे. असं पसायदानाचं महत्त्व हा एक मुद्दा आपल्याला सांगितला. तर दुसरा मुद्दा काय आहे, पसायदान हे काय आहे, पसायदान हे गुरुकिल्ली आहे. एक मोठं दालन असतं आणि ते दालन कोणतंही, म्हणजे एखादा बंगला असला, एखादा वाडा असला, एखादं मंदिर असलं, महामंदिर असलं, तर प्रत्येकाला दार असतं आणि दार असतं आणि त्या दाराला दार म्हटलं की त्याला कुलूप असतं आणि कुलूप म्हटलं की त्याला चावी, म्हणजे किल्ली आली. ही पसायदान ही गुरुकिल्ली आहे. पसायदान गुरुकिल्ली कशी आहे, प्रथम आपण कोणत्याही दरवाजाला कुलपाला आधी चावी लावतो आणि दरवाजा खोलला की मग एक मोठं मध्ये एक मग दालन येतं आणि त्या दालनाच्या मध्ये अजून एक आंतरदालन असतं आणि आंतरदालनामध्ये काहीतरी एखादा ठेवा असतो. तसं आध्यात्मिक ठेवा हे करण्याकरता तर पसायदानाची ही चावी आहे. पसायदानाची चावी लावली, पसायदानाने माणसाने प्रवेश केल्यानं असं उघडलं का ते ज्ञानेश्वरी महादालनामध्ये पहिला प्रवेश करतो आणि महादालनातून ज्ञानेश्वरीच्या पाठीमागे गेलं का त्यात छोटं दालन असतं, त्याला म्हणतात ते गीता दालन. आणि त्या गीतेमध्ये, त्या दालनामध्ये आतमध्ये असलेला आत्माराम त्याला म्हणतात, परमात्मा. गीतेच्या प्रत्येक अक्षराच्या आतमध्ये जो चिन्मय भगवान आहे, सच्चिदानंद रूप असा परमात्मा आहे. त्या परमात्म्यापर्यंत पोचणारं, त्या तिथपर्यंत घेऊन जाणारं तर कोण आहे, ते पसायदान आहे. पसायदानाची चावी म्हणजेच पसायदान आधी स्वीकारल्यानंतर पसायदानातून तो ज्ञानेश्वरीत जाऊ शकतो आणि ज्ञानेश्वरीतून नंतर तो मूळ गीतेकडे जाऊ शकतो आणि गीतेतून प्रत्येक अक्षरात, हे का नाही, प्रत्येक अक्षरात भरला माझा रमाकांत, प्रत्येक अक्षरात परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं दर्शन करून देणारं हे माऊलीचं पसायदान आहे. म्हणून पसायदान काय, हे गुरुकिल्ली आहे. 2. आणि तिसरी गोष्ट, पसायदान म्हणजे एक प्रकारचं अमृत आहे. पसायदान हे अमृत कसं आहे, आणि पण थोडक्यामध्ये आपण त्याला अमृत, गाईच्या दुधाला अमृत म्हणतात. या कलियुगामध्ये पहिल्यापासून गाईचं दूध, गाईचं तूप हे अमृत समान मानलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये असं गीतेचं वर्णन केलं आहे, सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता पार्थो सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महम. तर दुग्धम हे काय, अमृत आहे. पण ते कशाचे, म्हणजे 10 उपनिषद गाव, 10 उपनिषद एक आहे, गाय आहे आणि तिचं दूध दोहन करणारं कोण आहे, भगवान गोपाल कृष्ण आहे. आणि त्याला एक बछड कोण आहे, ते अर्जुन आहे. अर्जुन हा वासरू आहे आणि भगवान कृष्ण हा त्या गाईचं दूध काढणारा आहे. आणि त्या गाईचं दूध काढलं, ते दूध कोणतं आहे, ते गीत्याम दशोपनिषद गाय आहे. दशोपनिषद काय आहे, त्या एक गाय आहे, तिचं दूध काढणारा कोण आहे, भगवान कृष्ण आहे. आणि तिचं वासरू कोण आहे, अर्जुन आहे. आणि त्या भगवान कृष्णाने भांड्यात काढलेलं दूध कोणतं आहे, ते गीतामृत आहे. म्हणजे गीतामृत म्हणजे गीता, आणि गीतेतले काय, हे अमृत आहे. आणि अमृत हे कोण असतं, दूध असतं, गाईचं दूध आहे ना. दशोपनिषद काय, हे गाय आहे. आणि इथं दोग्धा कोण आहे, गोपालनंदन आहे. आणि भोक्ता कोण आहे, अर्जुन आहे, पार्थ अर्जुन आहे. आणि त्यातून दूध निघालं काय, ते गीतेचं अमृत. अमृत म्हणजे गाईचं दूध काढलं, अमृत याचा अर्थ गाईचं दूध म्हणा किंवा गीतेचं अमृत म्हणा. म्हणजे याचा अर्थ त्या गाईचं जे दूध आहे, तर ते दूध ज्या काला दूध तापलं का त्याला साई येते आणि त्या साईचं दुधाचंच काय होतं, दही होतं.
आणि दह्यातून काय निघतं, लोणी निघतं, आणि लोण्याचंच काय करतो आपण, तूप करतो. तर हे पसायदान काय आहे, तूप आहे. म्हणजे भगवंताने दशोपनिषदाचं काढलेलं जे दूध आहे ते दूध हे काय आहे, गीतेचं अमृत आहे. आणि त्याच्यावर आली साईन दही काय, हे ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीतून हे दही दूध लोणी काढल्याच्या नंतर त्याला कड दिल्यानंतर जे तूप असतं, हे तूप काय आहे, पसायदान आहे. पसायदान हे तूप आहे, ज्ञानेश्वरी हे दही लोणी आहे, आणि गीता हे काय आहे, गीता हे दूध आहे, ज्ञानेश्वरी हे लोणी आहे असं म्हणा, आणि पसायदान हे तूप आहे. म्हणजे पसायदान हा सगळ्याचा अर्क असतो, दुधाचा सगळ्याचा काय अर्क असतो. आणि म्हणून पसायदान हे आध्यात्मिक दृष्टीने पसायदानाचं 5 प्रकारचे महत्त्व आहे. पसायदान ही एक प्रकारची गुरुकिल्ली आहे, आणि पसायदान एक उत्तम प्रकारचं साजूक तूप आहे. चौथा मुद्दा असा आहे पसायदान. तर पसायदान हे माणसाच्या माते ते तूप असतं, ते तूप काय करतं माणसाला, ते माणसाला काय म्हणताला, दृष्टी, पुष्टी आणि तुष्टी. तुपामध्ये 3 गोष्टी असतात. तूप दिसायला पण सुंदर असतं, खाल्ल्यानंतर पुष्टी पण येते, आणि तृप्ती पण होते, संतुष्ट पण होतं. तूप खाल्ल्यानंतर तृप्ती होते म्हणून त्याला म्हणतात तुष्टी, आणि तूप खाल्ल्यानंतर मनुष्य जाडजूड होतो, चांगला ताकद येते म्हणून त्याला म्हणतात पुष्टी, आणि तूप हे पाहता क्षणी माणसाला आनंद येतो म्हणून त्याला म्हणतात दृष्टी. तसं हे पसायदान काय करतं, हे माणसाला पसायदानात दृष्टी पण आहे, पसायदानात तुष्टी पण आहे, आणि पसायदानात पुष्टी पण आहे. 3 गोष्टी असतात. म्हणजे जसे ह्या 3 गोष्टी असतात. पसायदानात दृष्टी काय आहे, तर ज्ञान, जो जे वांछेल, हा बरोबर आहे, जो जे वांछेल तो ते लाहो, असं या ठिकाणी ज्याला जे पाहिजे ते या ठिकाणी असं ज्ञान त्याला ते प्राप्त होतं पसायदानामध्ये. तुम्हाला जे पाहिजे तेवढं पसायदानात ज्ञान प्राप्त करता येतं. म्हणजे काय झाली, ही दृष्टी म्हणजे ज्ञान, दृश्य धातू असतो, दृष्टी शब्दाचा अर्थ असतो ज्ञान झालं. दुसरी गोष्ट काय, पुष्टी म्हणजे शक्ती, दृष्ट वेजे व्हा वेजे, तुम्हाला जे पाहिजे दृष्ट अदृष्ट तुम्हाला जे पाहिजे ते भरपूर प्राप्त होतं, याला म्हणतात ही पुष्टी. आणि तुष्टी म्हणजे काय, शांती, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोके, सगळीकडे शांती. म्हणजे पसायदान हे दृष्टी देतं, पुष्टी देतं आणि तुष्टी देतं. म्हणून पसायदान हे साजूक तुपासारखं सर्वांगणीय सर्वकर्ता अत्यंत उत्तम आहे, असं पसायदान आहे. आणि चौथा मुद्दा आहे, पसायदान हा एक सुवर्ण कलश आहे, आग्रस्थानी असतो. आपण पंढरपूरला जातो, आणि पंढरपूरला गेल्यानंतर वारी भरते. आता पहिली काही 1000 लोकात भरत होते, नंतर काही थोड्या 2-5 लाख, आमच्या लहानपणी म्हणजे 1.5 लाख भरली, 2 लाख भरली. आता ती कुठं गेली, ती पार 25-30 लाखाच्या घरात गेली. मग आता एवढ्या गर्दीत गेल्यानंतर एवढ्या लोकांना दर्शन, बारी तो भरायला दर्शन होईल का, ते नाही व्हायचं. मग वारकरी काय करतात, मग ते काय करतात, अशी प्रदक्षिणा करतात, आणि पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळसाचं दर्शन घेतलं तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि आपण त्या ठिकाणी चौफाळ्यात गेल्यानंतर आपण तिथं ते अभंग म्हणतो, कधी बर्वे बर्वे पंढरपूर विठोबारायाचे नगर, हा झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा. मग आता वारकरी गेल्यानंतर कळसाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्याला मोक्ष वारी केल्यास समाधान मिळतं की नाही, म्हणजे कलसात केवढं सामर्थ्य आहे. तसं नुसतं पसायदान वाचलं, पसायदान जर त्याने अध्ययन केलं तर पसायदान हे कलशाच्या ठिकाणी आहे. का कलश काय आहे, जसं तुम्ही वारीत गेल्यानंतर एवढी गर्दी आणि एवढे नंबर, आणि मग आता कसं काय पांडुरंगापर्यंत पोहोचवायचं, पण कलशाचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होतं. मग तसं आता हे समाजामध्ये कोणाला एवढी वेळ आहे, बाबा 9,900 ओव्या हे कधी वावत, ही काय एक प्रकारची पंढरपूरसारखी गर्दीची, एवढ्या ओव्या कधी वाचाव्यात, एवढ्या ओव्या वाचायच्या नाही, ते आपल्याला कळायच्या नाही. त्याच्याकरता काय करा म्हणले, पसायदान वाचणं म्हणजे काय, कळसाचं दर्शन घेणे.
मग जसं कळसाचं दर्शन घेतल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो, पांडुरंग प्राप्त होतो किंवा पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं समाधान मिळतं, तसं पसायदान जर त्यांनी वाचलं, पसायदान आचरणात आणलं, पसायदान समजून घेतलं, तर त्याला ते कळसाच्या दर्शनाप्रमाणे त्याला ते मोक्ष प्राप्त करून देऊ शकते. म्हणून त्याला पसायदानाला काय म्हणतात? कलश. म्हणजे सर्व आध्यात्मिक ग्रंथाचा काय तो एक प्रकारचा कलश आहे. त्याच्या दर्शनात माणसाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. असं एक असं आहे. म्हणजे पसायदान हे जसं कळश दिसायला छोटा दिसतो, मंदिरापेक्षा छोटा असतो, पण त्याच्यामध्ये समाधान मोठं असतं की नाही, तसं पसायदान हे 9व्याचंच असतं इतर सर्व वाङ्मयापेक्षा. पण पसायदानामध्ये ते गुणाने फार मोठं असतं, अर्थाने फार मोठं असतं. गुणाने, ज्ञानाने आणि अर्थाने फार व्यापक आहे पसायदान. आणि त्यामुळे पसायदानाच्या पठनामध्ये, चिंतनामध्ये, पसायदानाचा अर्थ समजून घेण्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन करून देण्याचं सामर्थ्य, आत्मज्ञान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य पसायदानामध्ये असतं. असं पसायदान आहे. आणि पसायदान हे काय आहे? 5वा मुद्दा, पसायदान हे एक दिव्य रसायन आहे. रसायन याचा अर्थ त्याला दिव्य औषध म्हणा किंवा संजीवनी म्हणा. तर रसायन शब्दार्थ काय आहे? ज्यावेळी माणसाची विकृती होते किंवा ज्यावेळेला रोग होतो, त्या रोगाकरता त्याला औषध दिलं जातं, मग त्याला रसायन म्हणतात. औषधाला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात? रसायन. एक प्रकारचं रसायन असतं. मग रसायन काय? औषध खूप चांगलं आहे. मग तुम्हाला घ्यायचं का औषध? म्हणजे नको, नाही घ्या. फार स्वस्त आहे म्हणले, तुम्हाला फुकट देतो. अरे पण मला काही रोगच नाही झाला ना. रोग झाला तर औषधाचा उपयोग, ज्याला काही रोगच नाही त्याला औषध देऊन काय उपयोग आहे तसा? मग त्यामुळे तुम्ही म्हणाल बुवा मला काही रोगच नाही तर तुमचं औषध कुठे घ्या? अरे भल्या माणसा, पसायदान हे महारसायन का आहे? दिव्य रसायन का आहे? तर समाजामध्ये कोणता रोग झालेला आहे या ठिकाणी? तर पहिली गोष्ट सामाजिक विकृती आहे. समाजामध्ये काय सामाजिक विकृती याचा अर्थ काय? रोगच असतो. सामाजिक विकृती आहे आणि राजकीय विकृती आहे, नैतिक विकृती आहे, आर्थिक विकृती आहे आणि आध्यात्मिक विकृती आहेत. या सगळ्या विकृतीवरती ज्ञानेश्वर महाराजांनी हे रसायन दिलं आहे. सामाजिक विकृती काय आहे? भोगवादी. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्याला उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याला काय पाहिजे? त्याला काय नाही पाहिजे, त्याला एकच पाहिजे, पैसा, भोग, विस्तार. त्याला हे सगळं भोग पाहिजे. मग हे सगळं हा एक प्रकारची विकृतीचे का नाही? मग ते किती लागतं माणसाला? जगण्यापुरतं लागतं, पण जगण्यापुरतं न ठेवता तो अनेक प्रकारचं गोळा करतो. म्हणून समाज असा ज्यावेळी भोगवादी, खाणे पिणे विवाह करणे, मग त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना एक औषध, दिव्य औषध दिलं. काय दिलं त्याला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो आणि तुझ्या दुरितांचे तिमिर जाओ. हे त्या सामाजिक विकृतीवरती दिलेलं औषध आहे. ते याला म्हणतात दिव्य रसायन. जे भोगवादी आहेत ना, तर त्यांना काय सांगितलं? तुझं ते सगळं खरं आहे, पण मग तुला सत्कर्म हे केले पाहिजे. त्याकरता समाजात मोठं औषध दिलं, सत्कर्माची रती वाढो. असंही समाजाच्या विकृती करता. आणि दुसरं काय? राजकीय विकृती. म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचार येतो. आणि भ्रष्टाचाराकरता मग भ्रष्टाचार म्हटलं की माणसं कोणत्याही स्तराला जातात. आणि त्याकरता म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचाराचा एक राक्षस तयार झाला. मग असे भ्रष्टाचार करणारे काय? आमक्या पक्षातले, आमक्या जातीतले, आमक्या गावातले, असं आहे का? काय नाही. माणसं असतात. सामुदायिक सर्व समाजातले सर्व क्षेत्राशी जोडलेले असतात. आपण महाराज जरी असलो तरी शेवटी त्या जे राजकीय लोक आहेत त्यांचा महाराज लोकांशी संबंध येतो, महाराज लोकांचा राजकीय लोकांशी संबंध येतो. सगळा समाज एकत्रच असतो, कोणाला यातून वेगळं राहता येत नाही. आणि मग असा भ्रष्टाचाराचा राक्षस असतो. त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना एक रसायन दिलं. कोणतं दिलं? जे खळांची व्यंकटी सांडू आणि तया सत्कर्मी रती वाढू.
म्हणजेच या मनातला वाईटपणा सगळा जाऊ, म्हणजे खळांची व्यंकटी सांडू हे दिव्य औषध आहे त्याच्यावरती. वाईट वर्तन करण्याकरता खलत्व तुमचं जावो हे या ठिकाणी दिव्य रसायन दिलेलं आहे. हे राजकीय रसायन आहे. याला राजकीय म्हणजे पक्ष निवडणूक नाही, राजकीय म्हणजे प्रत्येक व्यक्ती राजकारण करतो. दोन मित्र माणसं राजकारण म्हणजे आडाख्याने वागणं. राजकारण याचा अर्थ काय? आडाख्याने वागणं, डाव टाकणं, फसवणं, याला तर राजकारणातली गोष्ट अशी म्हणतात. आणि त्याच्यावर ते काय केलं मग माऊलीने काय म्हणलं, तुमच्या वाकडेपणा जाऊ, खळाची व्यंकटे सांडू. त्याचं एक मोठं औषध दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि तिसरी गोष्ट आहे नैतिक विकृती, म्हणजे कोणतीही गोष्ट नियमाने करायचीच नाही. अनियमित समाज ज्यावेळी वागायला लागतो, मग अनियमित काय असतो, तो समाजात कोणतीही गोष्ट अनियमित झाली की त्यातून पापच निर्माण होत असतं. आणि म्हणून नैतिकता गेली. काय झाली? हे नैतिक तुझ्या लक्षात आलं का? ते नैतिकतेचा अर्थ काय? नीतीने वागणं ना, नीतीने वागणं. मग आता तुम्ही काय लोकांच्या शेतातलं पीक घेऊन आले किंवा लोकांचे बांधच कोरले किंवा एखाद्याला फसवलं, ह्या सगळ्या गोष्टी काय नीतीला धरून नाहीत ना. मग अशी नैतिक विकृती, नीती माणसाने ठोकरल्यानंतर नियमाच्या बाह्य वागणं, त्याला काय म्हणतात? नैतिक विकृती. धान्य, फळ, मूळ जे काय असतं ते नियमाने घेणं आणि नियमाच्या बाह्य घेणं, अशी विकृती असते. तर त्या विकृतीकरता काय केलं? विश्वस्वधर्म. तुम्ही तुमच्या धर्माने म्हणजेच नियमाने, नीतीच्या पोटातच धर्म जन्माला येत असतो आणि धर्मानेच नीती माणसाला कळते. म्हणून त्यांना काय औषध काय दिलं? विश्वस्वधर्म सूर्य पाहो असं दिलं. तर आणि आर्थिक विकृती, समाजामध्ये आर्थिक विकृती काय असते? डायरेक्ट चोऱ्या करणे, दरोडे टाकणे, चोऱ्या करणे, लबाडी करणे, ही काय आहे? हे विकृतीच आहे. पण कोणती विकृती? हे अर्थात विकृती केली जाते ना, अर्थात विकृती केल्या जाते, याला म्हणतात अर्थात विकृती अशी. त्यांना पण ते सांगितलं, दुरितांचे तिमिर जाऊ. या ठिकाणी तुम्ही हे दुरित म्हणजे थोडक्यात वाईट पाप आहे ना ते. त्याला आपण काय म्हणतो? परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. म्हणजे हे असं दुरित कर्म, वाईट कर्म करणं हे पाप आहे. आणि म्हणून दुरितांचे तुमच्या मनातलं हे सगळं जाऊ, त्याच्याकरता हे रसायन दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि व्यक्तिगत माणसं नाही राहिली, माणसं पशु बनले. बरोबर आहे का नाही? त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. पशुसारखं जीवन जगायला लागले माणसं. याला म्हणतात व्यक्तिगत विकृती, वैयक्तिक विकृती. आपण त्याला मनुष्य म्हणून ज्याला म्हणतो, उदाहरणार्थ काय मनुष्य म्हणता, आता काय एखादी लाईट चालली वा, आपल्याला काय करायचं? आकडा तर टाकलाय, मग जाऊ द्या, जवळ द्या. पण माणुसकीला काळीमा फासल्या जातो ना. आपण आता गेलो कुठं, समजा आता खाली आपल्या बागात गेलो, खाली शेतापळीत, मग तोडा उगजून द्या टाकून, कोण काय म्हणतंय? आपण ते माणुसकीला काळीमा आहे ना, तो याला वैयक्तिक विकृती असं म्हणतात. कोणी पाहत नाही म्हणून त्यांनी काही करायचं. हाय फुकटचं पाणी म्हणजे कसंही वापरायचं, हाय फुकटची लाईट म्हणजे कशीही वापरायची, हाय फुकटचं खायला म्हणजे एखाद्या लग्नात जेवायला गेला कसंही घेतलं टाकून, दिलं टाकून, खाल्लं तर खाल्लं, दिलं फेकून. याला लक्षात, याला काय म्हणतात? वैयक्तिक विकृती आणि व्यक्तिगत विकृती. अशी माणसं विकृत माणसं झालीत, म्हणजे ते पशु बनलेत. म्हणजे त्याकरता माणसांना कोणी बोललं पाहिजे, त्याला कायदाच लागतो, त्याला शास्त्रच लागतं आणि कोण सांगितलं पाहिजे असं नाही. तो त्याच्या मनाने ज्या कालामध्ये समजून घेतो, अरे हे माझं चुकत आहे. हे एक तर राष्ट्रीय नुकसान होतं, सामाजिक नुकसान होतं, वैयक्तिक राजकीय सगळ्या बाबतीत नुकसान होतं. हे आपण करणं योग्य नाही. आपल्याला गरजेचं तेवढं करावं. आणि म्हणून अशी जी माणसं पशु बनले सर्व बाबतीमध्ये, बोलण्यामध्ये, करण्यामध्ये, वागण्यामध्ये, मानण्यामध्ये, हे पशु बनले. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं रसायन दिलं काय? भूता परस्परे पडो मैत्री. प्रत्येकाने त्याला मित्र समजलं पाहिजे. बरेच लोक नाही का त्या पशुपक्ष्यांना खूप त्रास देतात. काय आता एखादी बेंडकी त्याला उगाच काढीन टोचायचं, ही विकृतीची का एक प्रकारची. काय तर ते फार त्यात उदाहरण तुम्हाला सांगते. एखाद्याला उलथून पडलं का हे मोठ्याने आनंदाने असतो, म्हणजे याला काय म्हणतात? ते आसुरी आनंद. त्या आसुरी आनंद करतात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर रसायन काय दिलं? भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. आणि शेवटी काय? आध्यात्मिक विकृती.
परमार्थामध्ये आलं का नाही, दंभ आला, दर्प आला, हे सगळं आले का नाही विकृती. दंभो दर्पविमानस्य क्रोध पारुष्यमेवत ईश्वरो महम भोगे विद्वान सिद्धोहम बलवान सुखी. माझ्यासारखा मोठा महाराज कोण नाही आणि माझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही आणि मला जास्त येतं, याला काही येत नाही, असा जो त्याच्यात दंभ तयार होत असतो. मग आता त्या परमार्थामध्ये विकृती, भजनात विकृती येते, दिंडीत विकृती येते, कीर्तनात विकृती येते, सगळ्यात विकृती येते. टाळ वाजवताना काय माणसं उगत कशी तरी टाळ, मग ती विकृतीची एक प्रकारची. पखवाज वाजवते ते या प्रत्येक ह्याच्यात शास्त्र असतं. ते पखवाजवर थाप कशी, ढोलकीचे थाप कशी आहे, पखवाजाचे थाप कसे आहे, तबल्याचे थाप कसे आहे, ह्याच्या असतं ना हे. मग ते याला काय म्हणतात, हे अध्यात्मातली विकृती असते. टाळ वाजवणे काही माणसाची उलटी वाजवते असे टाळ, असे वरून टाळ असं वाजवतं ना, ते असं वरून त्याला वाटतं आपण फार वेगळं काहीतरी, आपण फार उच्च शिक्षित आहोत, आपण फार सुधारित आहोत, असं काहीतरी दाखवतं तो. म्हणजे याचा अर्थ काय, विकृती असते. ते कीर्तनामध्ये काही महामूर्ख उड्या मारतात, इकडून तिकडं तिकडून इकडं, वाकडं तिकडंच काहीतरी करतात. म्हणजे काय झाली, विकृतीचे. कीर्तनामध्ये विकृती होते, भजनामध्ये विकृती होते, कीर्तनामध्ये विषय मांडताना त्याची विकृती होते, विडंबन होतं. अशी जे आध्यात्मिक विकृती असते त्याच्यावरती माऊलीने रसायन दिलं. काय दिलं ते, बाबा काय भूता भेटतो या भूता, असं काय भेटतो या भूता, म्हणजे किंबहुना सर्व सुखे पूर्ण होऊन ते लोके भजिजो आदी पुरुखे अखंडित. इथं ती जाणीव करून दिली, हा परमात्मा आहे, याच्याकरता अखंड या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ पसायदानातून कोणला औषध दिलं, कोणला संदेश दिला. पसायदानातून सामाजिक संदेश दिला, राजकीय संदेश दिला, नैतिक संदेश दिला, आर्थिक संदेश दिला, व्यक्तिगत संदेश दिला, आणि जे परमार्थ करतात आध्यात्मिक त्यांना पण संदेश दिला. असं हे पसायदान अत्यंत महत्त्वाचा आहे. असं पसायदानातला हा 5वा विषय आपल्याला चिंतन करता येईल. पसायदानातला 6वा विषय असा आहे. पसायदान म्हणजे आता काही जे असतात वामपंथी लोक जे असतात, वामपंथी असतात, त्याला म्हणतात डाव्या विचाराचे लोक, किंवा जे धर्मद्वेष्टी असतात, जे धर्मद्वेष्टी आहेत, संतद्वेष्टी आहेत, वेदद्वेष्टी आहेत, ज्यांनी कधीही वेद वाचलेला नाही, शास्त्र वाचलेलं नाही, गीता वाचलेली नाही, संतवाङ्मय वाचलेलं नाही, संतांचं जीवन ज्याला समजलेलं नाही, पण विद्वान असतात, त्यांना बुद्धिजीवी असं म्हणतात. बुद्धिजीवी फार विद्वान असतात ती लोक, विद्वान असतात ती लोक, मोठमोठे पुस्तकं कादंबऱ्या लिहिणारे अशा असतात. पुढं ते याचे एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, एखाद्या वर्तमानपत्राचे संपादक वगैरे ते असतात आणि त्यांची बुद्धी चालवतात. आजही आहेत, खूप ग्रंथ आहेत. माझ्या लहानपणापासून मी ऐकले, त्यांची नावं काय घ्यायचं, मला आहेत नावं त्यांचे काही माहीत, पण काय नावं घेऊ त्यांचे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, ह्या संतांनी समाजाचं वाटोळं केलं, या समाजाचं वाटोळं केलं. त्याने काय केलं, तर समाजाला भजन पूजन करायला लावलं, त्यांना देवभोळे बनवलं त्यांना. आणि देवभोळे बनवल्यानंतर ते काय, त्याला निवृत्तीचा मार्ग शिकवला. प्रवृत्ती सांगायला पाहिजे होती ना, निवृत्तीचा मार्ग स्वीकारला. मग ते माणसं काम धंदे टाकायला, नुसते भजन करायला, भजन पूजन करायला लागले. समाजाचं मोठं नुकसान केलं त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, आणि त्याचप्रमाणे समाजाला प्रारब्धवादी, आपल्या प्रारब्ध असेल तर मिळेल, प्रारब्धाचे प्रमाण अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, असं प्रारब्धाचे धडे द्यायचे. समाजाला काय केलं, आळशी बनवलं, प्रारब्धवादी बनवलं, आळशी बनवलं समाजाने, समाजाला आळशी बनवलं. त्याचप्रमाणे समाजाला जर या ठिकाणी वैराग्याचे धडे दिले, समाजाला वैराग्याचे धडे दिले, त्यामुळे समाज काय झाला, निष्क्रिय झाला, सगळं मिथ्या वाटायला लागलं त्याला. आणि त्यामुळे हे सगळं काही झालं, समाज निवृत्ती मार्गाला गेला, समाज आळशी बनला, आणि समाज या ठिकाणी वैराग्याचे धडे दिल्यामुळे आज निष्क्रिय झाला. आणि त्यामुळे देशाचं फार वाटोळं झालं. जर संताकडे एवढी बुद्धी होती आणि संतांनी जर समाजाला शिकवलं असतं, तर जगात आपला भारत देश फार प्रगतीवरती असता. काही महामूर्ख असतात ना, शिवाजी महाराजांनी काय केलं, तिने काय एखादं कॉलेज बांधलं, तिने काय शाळा काढल्या,
त्याने काय तर तलाव बांधला का, त्याने कुठे एखादी युनिव्हर्सिटी उभी केली. आता या मूर्खांना काय सांगावं? अरे तुम्हाला देश जिवंत केला त्यांनी, त्यांच्या ज्याच्यापेक्षा महान कार्य कोणतं आहे? त्याच्यात हे तर कोणी करेल ते? त्याच्या आता 100 लोक करतात ना, ते काय फार मोठं होतं का? युद्ध, एवढं भयंकर युद्ध जिंकून आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि या तुम्हाला स्वातंत्र्य करून दिलं. तुम्हाला काय करता येईल तुम्ही करू शकता. म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांचं कार्य कळालेलं नसतं. थोडक्यात त्यांना शिवाजी महाराजच कळलेले नसतात. आणि आहेत काही असे माणसं, काही माणसं नाकारणारे आहेत असे, त्यांना ते महाराज कळालेलेच नसतात. त्याप्रमाणे जे हे बुद्धिजीवी असतात, हे बालतुल्य बुद्धी ज्यांची असते, ज्या अर्धवट असतात, ज्यांनी कधीही संत वाङ्मय पाहिलेलं नाही, संत चरित्र कधी अनुभवलेलं नाही, ही माणसं असे संत वाङ्मय वाचल्याशिवाय यांना काही त्यातलं माहीत नसतं. हे त्यांचं एक मोठं अज्ञान आहे. ते अज्ञान म्हणा किंवा त्यांचा द्वेष म्हणा. ते ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान वाचतील, समजून घेतील, त्यावेळी त्यांना कळेल की पसायदान हे किती श्रेष्ठ आहे. ह्या संपूर्ण समाजाला निकोप बनवण्याकरता पसायदानाचा केवढा मोठा वाटा आहे. तर असं पसायदान हे संपूर्ण संतांना, या समाजाला, संपूर्ण समाजाला, ते काय एका गावचे, एका देशाचे, एका पक्षाचे असा विषय नाही. तो हा संपूर्ण समाज आकृतिबंध, सगळ्या समाजाला, संतांना या ठिकाणी काय म्हणतो आपण त्यांना निकोप असं बनवायचं होतं. पण या काय म्हणतो त्या भौतिकवादी लोकांना त्याला वास्तववादी म्हणतात. त्यांना भौतिकवादी असं म्हणतात. भौतिकवादी, वास्तववादी. जे वास्तववादी याचा अर्थ नाही, पाण्यावर तुकाराम महाराज म्हटले कधी पाण्यावर दगड तरतात, जिळी दगडासहित वया, असे प्रमाणे म्हणतो आपण. मग त्या काळात आणला दगड टाकला पाण्यात, तर तो का? नामस्मरण घेतलं आणि पाण्यावर दगड तरला का? नाही तरला ना. याला म्हणतात वास्तववादी. वस्तुस्थिती आहे का त्याची? नाही. मग झालं खोटं तुमचं. पण त्याच्या पाठीमाग तर त्याला काही माहीतच नाही. ते तेवढंच त्याला माहिती आहे. ते वास्तववादी त्याला म्हणतात. ते मान्य किंवा भौतिकवादी, जे प्रत्यक्ष पाहायला भोगायला मिळतं. चार वाकाच्या मताची काही माणसं असतात, तर त्यांचं म्हणणं असं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, विज्ञानाने आणि अर्थाने या संपूर्ण जगाची प्रगती होती. म्हणजे काय होतं, आहेत समाजात असे खूप लोक आहेत, जास्त तेच आहेत. ते म्हणजे विज्ञानाचं मत, त्यांना विज्ञान आणि अर्थ हा समाजाचा विकास करतो. म्हणजे समाजाचा विकासही करतं आणि समाजाचा विस्तारही करतं आणि समाजाला सुंदर पण बनवतं, असं त्या बुद्धिवाद्यांचं म्हणणं आहे. काय काय होतो, मानवी जीवनाचा विकास होतो, विस्तार होतो आणि ते सुंदर होतो. त्याचा आकृती सुंदर होते ते समाजाची. विज्ञानाने माणसाचा विकास होतो की नाही, तो नक्की होतो. आणि विस्तार होतो की नक्की होतो. आणि अर्थाने सुंदरते ती का नक्की येते. मानवी जीवनामध्ये विज्ञानामुळे आज या ठिकाणी 100 मजली इमारती उभी राहिले का नाही, तो एक विज्ञानाचा चमत्कार आहे. ते एक विज्ञानच आहे ते. आणि विस्ताराच्या बाबतीमध्ये विज्ञानाने विस्तार किती झाला आहे. आज सगळं जग मोबाईलमध्ये आलं आहे, विस्तारच झाला त्याचा. आणि अर्थाने ते विस्तार होतो. अर्थाने त्याच्याकडे पैसा भरपूर असला तो 4 गाड्या घेतो, 4 बंगले बांधतो का नाही. अजून 4 ठिकाणी आपले त्याचे शेतमळे उभे करतो. तो अर्थाने माणसाला विस्तारही करता येतो. विज्ञान आणि अर्थ जर एकत्र आला तर त्याचा विस्तार नक्कीच होतो, विकासही होतो. विकासाचा अर्थ विकसित, अत्यंत काय म्हणतो, विकासाचा अर्थ आधुनिकता येते. आणि विस्ताराचा अर्थ खूप लांब असं त्या विस्तारित होतं. आणि सुंदरता याचा अर्थ काय आहे, दिसण्यात नकशेखांत. नकशेखांत. आणि ह्या 2 गोष्टी काय, विज्ञान आणि अर्थ, हे 2 एकत्र केले का मग हे होतं, विकास होतो, विस्तार होतो आणि त्यात एक सुंदरता तयार होत असते. ही सगळी गोष्ट खरी आहे. विज्ञानाला कोणीही नाकारत नाही. माणसाच्या जीवनात विस्तार हा विज्ञान आणि अर्थ माणसाची आकृती सुंदर करू शकतो. तो आकृतीलाच विस्तार देतो आणि आकृतीचाच विस्तार करू शकतो. तर या ठिकाणी नुसती आकृतीचा विस्तार झाला म्हणजे समाज निकोप होतो का? नाही.
या आकृतीचाच विस्तार झाला, समाज काय निकोप होतो का? नाही. आणि या आकृतीला सुंदरता दिली तर समाज काय निकोप होतो का? नाही. कारण सुंदरता ही माणसाला ते साधनं त्याच्यामध्ये आहेत. ते विज्ञानामध्ये ना अर्थामध्ये तुम्हाला सौंदर्य प्रदान करतं. अर्थ असेल तर तुमचं घर नखशिखांत अत्यंत सौंदर्यपूर्ण उभं करता येतं. शरीर अत्यंत सौंदर्यपूर्ण उभं करता येतं. गाडीची सुंदरता, घराची सुंदरता, पत्नीची सुंदरता, शरीराची सुंदरता अर्थाने होते का नाही? सुंदरता होते, विस्तार सगळं होतं. पण निकोप होतं का तो? निकोप नाही होत तो. म्हणजेच याचा अर्थ विज्ञान आणि अर्थ हे तुमच्या आकारावरती त्याचा उपयोग होतो, मनावरती त्याचा उपयोग होत नाही. विज्ञान आणि अर्थ मनात जे काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर हे जे दोष आहेत, या दोषाच्या निवारणाकरता तुमच्या विज्ञानाचाही उपयोग होत नाही आणि तुमच्या अर्थाचाही उपयोग होत नाही. फार पैसा असला म्हणजे त्याचे विकार जातील का वाढतील? वाढतील. आणि फार विज्ञान त्याच्याकडं असलं फार मोठं मग त्याचे विकार जातील असं नाही, ते वाढतीलच ते. आणि त्यामुळे जोपर्यंत मनातील काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ हे जात नाही तोपर्यंत समाज निकोप होत नाही. कारण का? त्याने आकारात किती सुधारणा केली पण मनात जर सुधारणा झाली नाही तर समाज हा विकृत होतो, समाज हा पशु बनतो. आणि त्यामुळे पसायदान हे समाजाला काय करतं? निकोप बनवतं. हे सर्व विज्ञान आणि अर्थाचा प्रयोग मनावरती होऊ शकत नाही. आणि मनात बदल करण्याकरता पसायदानाची फार मोठी गरज असते. आणि म्हणून पसायदान हे समाजाला निकोप बनवतं. आणि संतांची उदात्त अशी व्यापक भावना काय आहे तर आपला समाज हा निकोप झाला पाहिजे. एखादी सुंदर मुलगी असते, मुलगी सुंदर असते ती, मग तिच्यावरती काय केले? तिने खूप दागदागिने घातले, कपडे घातले आणि ते अर्थ असल्यामुळे सगळं सुंदर झाले सगळे. पण जर आतमध्ये जर क्षयरोगाने पोखरली आणि तिचा क्षयरोग जर तर शेवटच्या टप्प्याला आला तर त्या बाहेरच्या काय करावी? ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. तिचा जीवच जर चालला तर तिची सुंदरता आणि तिचे दागिने, तिचे कपडे, तिचं मोठेपण त्याचा काय उपयोग झाला का? तो नाही. मग तशाच प्रकारे जशी ती स्त्री आतून क्षयरोगाने पोखरल्यानंतर ती निकामी होते, त्याचप्रमाणे माणसाची गोष्ट अशा असते. जर मनुष्य विकाराने अनितीने जर आत पोखरल्या गेला आणि बाहेरून किती त्याचा विस्तार झाला आणि बाहेरून त्याचा किती विकास झाला आणि त्याला किती सौंदर्य प्राप्त झालं, पण जर तो आतून पोखरल्या गेला, अविवेक, अनिती, अत्यंत विकार असे जर समाजात जर घुसले आणि त्यांनी विक्राळ रूप धारण केलं तर समाज निकोप होत नाही. समाज हा अत्यंत बेछूट असा वागायला लागतो. आणि म्हणून विज्ञान आणि अर्थ यांनी समाज निकोप बनतो आणि समाजाची सामाजिक या ठिकाणी सुंदरता उभी राहते असं नाही होत. त्याकरता ते तर लागतं, पण त्याच्याबरोबर ती पहिली तुमची माणसाला माणूस म्हणून या कालामध्ये माणसाला आतून निकोप बनवण्याकरता, निर्विकार बनवण्याकरता अध्यात्माची गरज असते. आणि अध्यात्म म्हणजे मुख्य कोण आहे? ते पसायदान असतं. अध्यात्माचं मुख्य कोण असतं? ते पसायदान असतं. आणि म्हणून ईश्वरनिष्ठा असेल, परस्परांचं प्रेम असेल, स्वधर्म असेल, सत्कर्म असेल, हे सर्व पसायदानामध्ये शिकवलेलं असल्यामुळे या ठिकाणी पसायदान हे सर्व समाजाला त्याला आपण म्हणून सत्यम शिवम सुंदरम, समाजाला ते सत्य पण बनवतं आणि शिव पण म्हणजे कल्याण पण करतं. आणि सुंदर याचा अर्थ आतली सुंदरता आहे. पसायदान हे माणसाला आतून सुंदर बनवतं. पसायदान हे माणसाला त्याचा आतून विस्तार करतं आणि पसायदान हे आतून त्याचा विकास करतं. पसायदान हे मनाचा विकास करतं. पसायदान माणसाच्या मनाचा विकास करतं, माणसाच्या मनाचा विस्तार करतं, म्हणजे व्यापक करतं, परस्पर एकमेकाची मैत्री तयार करतं. म्हणजे पसायदानाने मनाचा विकास होतो, मनाचा विस्तार होतो आणि मन सुंदर होतं. माणसाचं मन सुंदर झालं तर सगळं जग सुंदर दिसतं.
माणसाच्या मनाचा विकास झाला तर तो सगळ्या जगाला प्रेम देऊ शकतो. आणि माणसाच्या मनाचा जर विस्तार झाला तर तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. असं पासायदान माणसाचं मन म्हणजे थोडक्यात माणसाच्या अंतर्मनामध्ये विकासही करू शकतं, विस्तारही करू शकतं, माणसाचं मन सुंदरही बनवू शकतं. आणि समाजाला निकोप आणि समाजाचं सामाजिक सौंदर्य याच्यावरतीच अवलंबून असल्यामुळे पसायदान हे समाजाला प्रदान करत असतं. म्हणून पसायदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून पसायदान हे धर्म सगळ्या गोष्टी शिकवतं. म्हणून पसायदानाची गोष्ट ही सत्यम शिवम सुंदरम या पद्धतीने समाजाला ती जडणघडण करत असते. असं पसायदान असतं. तात्पर्य काय सांगायचं आहे तर पसायदान एकूण सामाजिक सर्व दृष्टीने पसायदान हे मानवी जीवनाकरता अत्यंत उत्तम आहे. म्हणजे थोडक्यामध्ये समाज रचनेमध्ये, समाज सुधारण्यामध्ये, समाजाच्या रचनेमध्ये, आध्यात्मिक क्षेत्रात पोहोचण्यापर्यंत आणि त्याला भगवत प्राप्ती देण्यापर्यंत या पसायदानाची अत्यंत गरज असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्या श्रीगुरूकडे हे पसायदान मागितलं. आणि कशाकरता मागितलं ते समाजाकरता मागितलं. कसं मागितलं ते पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता विश्वात्मके देवे. ती उद्याच्या चिंतनात आपण पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.